युनिट 3.3 न्यूज ॲनालिसिस. यापूर्वी आपण न्यूज ॲनालिसिसचा पार्ट 1 म्हणजे वॉर्मिंग अप ऑलरेडी पाहिलेला आहे, पेज नंबर 69. आता पेज नंबर 70 म्हणजेच पेज नंबर 70 सगळ्यांनी काढायचे. पेज नंबर 70 वरची जी काही ए न्यूज आहे ती आपण पाहणार आहोत. तर सगळ्या विद्यार्थ्यांनी पुस्तक उघडायचे, पुस्तक समोर ठेवायचे म्हणजे तुम्हाला व्यवस्थित समजेल. तर पेज नंबर 70 म्हणजे पेज नंबर 70 काढायचे. पेज नंबर 70 वरची जी पहिली न्यूज आहे ती आपण पाहणार आहोत. तर पहा, ए न्यूज पाहायचे आपल्याला. न्यूज ए इथं दिलेलं आहे. तर आता आपण काय पाहणार आहोत? न्यूज ए. काय न्यूज ए आहे? क्लोज्ड शूज नॉट अलाउड इन एक्झामिनेशन हॉल. क्लोज्ड शूज म्हणजेच याचा अर्थ काय होतो की तुम्ही बूट आणि सॉक्स बंद जे काही बूट आहेत घालता म्हणजे बूट घालून त्या एक्झाम परीक्षेच्या हॉलमध्ये तुम्हाला परवानगी दिली जाणार नाही. म्हणजे बूट घालून तुम्ही त्या परीक्षा हॉलमध्ये जाऊ शकत नाही असा याचा अर्थ होतो. क्लोज्ड शूज नॉट अलाउड इन एक्झामिनेशन हॉल म्हणजे तुम्ही जर शूज घालून आला असताल तर तुम्हाला त्या हॉलमध्ये परवानगी दिली जाणार नाही. अशा प्रकारची ही न्यूज ए आहे. तर न्यूज ए आपण पाहत आहोत. पेज नंबर 70 काढायचे. पेज नंबर 70 वरची न्यूज ए. हेडलाईन काय आहे? क्लोज्ड शूज नॉट अलाउडेड इन एक्झामिनेशन हॉल्स. कोणत्याही हॉलमध्ये, एक्झामिनेशन हॉलमध्ये जर तुम्ही शूज घालून आला असता तर तुम्हाला परवानगी दिली जाणार नाही. अशा प्रकारची ही न्यूज आहे. नंतर आपण पाहू ही न्यूज कुठं आहे. तर खाली दिलेलं आहे बेंगळुरूमध्ये आहे. शिवम इन्स्टिट्यूट ऑफ इनोव्हेटिव्ह टेक्नॉलॉजी. शिवम इन्स्टिट्यूट, तर हे नाव आहे इन्स्टिट्यूट. इन्स्टिट्यूटचा अर्थ काय होतो की संस्था. त्या संस्थेचं नाव काय आहे? शिवम इन्स्टिट्यूट इनोव्हेटिव्ह टेक्नॉलॉजी. बेंगळुरू हॅज रिसेंटली इश्यूड. पहा, इश्यूडचा अर्थ काय होतो इथं दिलेला आहे. इश्यूड म्हणजे काय? मेड समथिंग नोन फॉर्मली. मेड समथिंग नोन फॉर्मली म्हणजेच जारी करण्यात आले असा याचा मराठीतून अर्थ होतो. शिवम इन्स्टिट्यूट ऑफ इनोव्हेटिव्ह टेक्नॉलॉजी बेंगळुरू हॅज रिसेंटली म्हणजे नुकताच, इश्यूड म्हणजे जारी करण्यात आले, लिस्ट म्हणजे यादी, ऑफ डूज म्हणजे करणे, अँड डोंट्स म्हणजे कोणत्या गोष्टी करायच्या आणि कोणत्या गोष्टी करायच्या नाही. हे कोणी जारी करण्यात आलेलं आहे? शिवम इन्स्टिट्यूट. जी काही बेंगळुरूमधली शिवम नावाची जी इन्स्टिट्यूट आहे, शैक्षणिक संस्था आहे टेक्नॉलॉजीची, तर त्यांनी काय केलेलं आहे? आत्ताच त्यांनी असं त्यांची जी यादी आहे काय करायचं, कोणत्या गोष्टी करायच्या आणि कोणत्या गोष्टी करायच्या नाही याची एक यादी जाहीर करण्यात आलेली आहे, त्यांची जारी करण्यात आलेली आहे. फॉर कॅन्डिडेट्सचा अर्थ काय होतो की जे काही विद्यार्थी आहेत, स्टुडंट्स आहेत, परीक्षा देणारे विद्यार्थी. कॅन्डिडेट टेकिंग द एंट्रन्स टेस्टचा अर्थ काय होतो? जी काही आपण प्रवेश परीक्षा असते. टू द प्रेस्टिजियस इन्स्टिट्यूट धिस इयर. पहा, प्रेस्टिजियसचा अर्थ काय होतो? प्रतिष्ठा वाढवणं. ही जी काही इन्स्टिट्यूट आहे त्याची इन्स्टिट्यूटची प्रतिष्ठा वाढवण्यासाठी यावर्षी त्यांनी अशा प्रकारचा जो आहे ती अशा प्रकारची यादी त्यांनी जाहीर करण्यात आलेली आहे. या संस्थेची, या इन्स्टिट्यूटची जी काही प्रेस्टीज आहे त्यासाठी त्यांनी ही एंट्रन्स टेस्ट विद्यार्थ्यांसाठी ठेवलेली आहे, प्रवेश परीक्षा. या प्रवेश परीक्षेमध्ये तुम्ही पास झाला तर तुम्हाला त्या संस्थेमध्ये तुम्हाला प्रवेश दिला जाईल. तर अशा प्रकारची एंट्रन्स टेस्ट या संस्थेने ठेवलेली आहे विद्यार्थ्यांसाठी. पुढचा जो पॅराग्राफ आहे तो पाहतो आपण. द कॅन्डिडेट्स विल नॉट बी अलाउडेड टू एंटर द एक्झामिनेशन हॉल वेअरिंग क्लोज्ड शूज. द कॅन्डिडेट्स जे काही विद्यार्थी आहेत विल नॉट बी अलाउड म्हणजे काय? परवानगी देणे. तर इथे दिलेल्या विल नॉट बी अलाउड त्यांना परवानगी दिली जाणार नाही. टू एंटर द एक्झामिनेशन हॉल. ज्यावेळेस तुम्ही एक्झामिनेशन हॉलमध्ये एंट्री करता, प्रवेश करता, त्यावेळेस कुणाला परवानगी दिली जाणार नाही सांगितलेलं आहे. पहा, ज्या विद्यार्थ्यांनी वेअरिंग क्लोज्ड शूज, ज्या विद्यार्थ्यांनी
शूज घातलेले आहेत. बूट्स म्हणजे शूज आहेत, सॉक्स आहेत, बूट आहेत. इवन सॉक्स म्हणजे ज्या विद्यार्थ्यांनी बंद असलेले असे बूट सॉक्स वगैरे घातलेले आहेत अशा विद्यार्थ्यांना इथं परवानगी दिली जाणार नाही असं आहे. अदर ॲटम्स विच विल नॉट बी अलाउडेड इनसाइड इन्क्लूड मोबाईल फोन्स. अजून दुसरे कोणकोणते ॲटम आहेत की ज्यांना परवानगी दिली जाणार नाही. इनसाइड म्हणजे आतमध्ये पहा. विच विल नॉट बी अलाउडेड ज्या काही वस्तू असतील तुमच्याकडे तुम्हाला परवानगी दिली जाणार नाही म्हणजे त्या वस्तूंना पण तुमच्यासोबत परवानगी नसेल. कोणकोणत्या आहेत पहा. इन्क्लूडचा अर्थ काय होतो समाविष्ट करणे. कोणकोणते आहेत पहा. मोबाईल फोन, तुमच्याकडे मोबाईल फोन अलाउड केला जाणार नाही म्हणजे तो नसायला पाहिजे. मायक्रोफोन, त्यानंतर एअर प्लग, मायक्रोफोन नाही, मोबाईल फोन नाही, इयर प्लग नाही, त्याच्यानंतर कॅल्क्युलेटर नाही, यानंतर अँड अदर इलेक्ट्रॉनिक गॅजेट्सचा अर्थ उपकरण. अशा प्रकारचे इतर जे काही इलेक्ट्रॉनिक्स गॅजेट आहेत, उपकरणं आहेत, साधनं आहेत याला पण परवानगी दिली जाणार नाही असं सांगितलेलं आहे. पहा पुढचं अजून काय सांगितलं आहे. पाउचेस, पाउचेस म्हणजे काय, जे काही आपण साहित्य ठेवतो अशा प्रकारचे जे काही पाऊच वगैरे विद्यार्थी वापरतात ज्याच्यामध्ये तुमचा पेन, पेन्सिल जे काही साहित्य असतं परीक्षेला लागणार ते ठेवलं जातं अशा प्रकारचे पाऊच म्हणजे पिशवी पण अलाउड नाही. त्यानंतर प्रिंटेड ऑर ब्लँक पेपर, प्रिंट असलेले प्रिंटेड किंवा ब्लँक, प्रिंटेड म्हणजे छापलेले आणि ब्लँक म्हणजे कोरे अशा प्रकारचे पेपरची सुद्धा तुम्हाला परवानगी दिली जाणार नाही. प्रिंटेड इन द प्रिंटेड पेपर अँड इवन पेन्स म्हणजे पेन सुद्धा अलाउड नाही म्हणजे तुम्ही काहीही साहित्य घेऊन यायचं नाही. पेपर नाही, पेन नाही, पाऊच नाही, मायक्रोफोन नाही, एअर प्लग नाही अशा प्रकारचं कुठलंही साहित्य तुमच्याकडं नको आहे. म्हणजे कुठल्याही प्रकारचं साहित्य तुम्ही घेऊन जायचं नाही, त्याला परवानगी दिली जाणार नाही. द पेन विल बी प्रोव्हाइडेड, जे काही पेन आहेत ते पण तुम्हाला प्रोव्हाइड केले जातात, पुरवले जातात. इन द हॉल बाय इन्व्हिजिलेटर्स, इन्व्हिजिलेटर्सचा अर्थ काय होतो, इन्व्हिजिलेटर्स अर्थात असा होतो की त्याचं सुपरवायझर, जे काही तिथे सुपरवायझर असतील ते तुम्हाला काय करतील, पेन दिले जातील. म्हणजे त्यांच्याकडून तुम्हाला पेन हे प्रोव्हाइड केले जातील विद्यार्थ्यांना. जे काही पेन लागतात लिहिण्यासाठी ते कोण देईल त्यांना, जो कोणी सुपरविजन करणारा शिक्षक असेल, सुपरवायझर असेल तो तुम्हाला पेन तुमच्याकडून त्याच्याकडून तुम्हाला पुरवले जातील. अशा प्रकारची ही न्यूज आपण आत्ता पाहिलेली आहे. या इन्स्टिट्यूटमध्ये तुम्हाला जर समजा एंट्रन्स टेस्ट द्यायची असेल तर कोणकोणत्या गोष्टी महत्त्वाच्या आहेत, कोणकोणत्या गोष्टीला परवानगी दिली जाणार नाही. म्हणजे ही जी टेस्ट आहे, ही जी इन्स्टिट्यूट आहे ते खूप स्ट्रिक्ट आहे, खूप कडक आहे. अशा प्रकारच्या एक्झाम असतील तर विद्यार्थी जो आहे तो खरा जो हुशार असेल तोच विद्यार्थी या ठिकाणी सिलेक्ट होईल. अशा प्रकारची जी काही कडक जे काही नियम आहेत या इन्स्टिट्यूटचे हे या बातमीमध्ये दिलेले आहेत. तर ही अशा प्रकारची न्यूज आपण पाहिलेली आहे. तर न्यूज वर आधारित काही प्रश्न आहेत, न्यूज वर आधारित काही प्रश्न तुम्हाला खाली दिलेले आहेत. ही न्यूज जी आहे ती काळजीपूर्वक सगळ्यांनी रीड दिस न्यूज व्हेरी केअरफुली अँड देन यू विल सॉल्व ऑल टाईप ऑफ द क्वेश्चन अँड आन्सर. त्यानंतर तुम्ही काय करायचं, व्यवस्थित काळजीपूर्वक न्यूज ऐकायचे, वाचायचे आणि वाचल्यानंतर आपल्याला ह्या प्रश्नांची उत्तरं व्यवस्थित लिहिता येतील. तर पहा त्याच्यावर आधारित जे काही डिफिकल्ट वर्ड आहेत ते आपण पाहिलेले. आता आपण पहिला प्रश्न पाहणार आहोत. कोणता आहे पहिला प्रश्न, क्वेश्चन नंबर 1. व्हॉट इज द मीनिंग ऑफ इश्यूड कॅन्डिडेट्स अँड इन्व्हिजिलेटर. व्हॉट इज द मीनिंग ऑफ इश्यूड, इश्यूडचा अर्थ काय आहे, कॅन्डिडेटचा अर्थ काय आहे आणि इन्व्हिजिलेटर याचा अर्थ काय आहे हे सांगायचं. जो पहिला डिफिकल्ट वर्ड आहे तो कोणता आहे, इश्यूड. इश्यूड म्हणजे काय, जारी करण्यात आले. तर याचा आपल्याला परीक्षेमध्ये ज्यावेळेस आपण राईट द मीनिंग ऑफ फॉलोइंग वर्ड्स अशा प्रकारचा प्रश्न असेल तर त्यावेळेस आपल्याला त्या शब्दाचा अर्थ इंग्लिश लिहावा लागतो. त्याच्यासाठी आपण पाठ करताना किंवा लक्षात ठेवताना काय करायचं, त्याचा इंग्लिश मीनिंग आपण लिहायचा आहे, समजून घ्यायचा आहे. इश्यूचा अर्थ काय तो मेड समथिंग नोन फॉर्मली, मेड समथिंग नोन फॉर्मली म्हणजे एखादी गोष्ट जारी करण्यात आली. इश्यूचा अर्थ काय तो मराठीत जारी करण्यात आली. इंग्लिशमध्ये
मेड समथिंग नोन फॉर्मली. मेड म्हणजे बनवणे, समथिंग म्हणजे काहीतरी, नोन म्हणजे माहिती देणे, फॉर्मली म्हणजे ज्या काही फॉर्मॅलिटी आहेत त्या, म्हणजेच जारी करण्यात आले असाचा मराठी नाव. सेकंड, कॅन्डिडेट्स. कॅन्डिडेट्सचा जो भाग आहे, सेकंड जो डिफिकल्ट वर्ड आहे तो कोणता आहे? कॅन्डिडेट. द स्टुडंट टेकिंग अँड एक्झामिनेशन्स. ते जे विद्यार्थी आहेत जे एक्झामिनेशन म्हणजे परीक्षा देणारे विद्यार्थी, त्याला काय म्हणतात? कॅन्डिडेट्स म्हणजे उमेदवार, परीक्षा देणारे विद्यार्थी. त्याच्यानंतर पुढचा जो डिफिकल्ट वर्ड आहे तो कोणता आहे? इन्व्हिजिलेटर. इन्व्हिजिलेटर म्हणजे काय? सुपरवायझर म्हणजे परीक्षा घेणारे शिक्षक, त्याला म्हणायचं सुपरविजन करणारे शिक्षक. सुपरवायझर म्हणजे पर्यवेक्षक असायचा अर्थ होतो. त्याच्यानंतर दुसरा प्रश्न आपल्याला पाहायचा आहे, हा झाला क्वेश्चन नंबर 1. देन वी विल सी क्वेश्चन नंबर 2. हू इज कंडक्टिंग द टेस्ट. आता काय विचारलेला आहे प्रश्न आपल्याला? ही जी टेस्ट आहे ती कुणी कंडक्ट केलेली आहे अशा प्रकारचा प्रश्न या ठिकाणी विचारलेला आहे. तर हू इज कंडक्टिंग द टेस्ट म्हणजे ही जी टेस्ट आहे ती कुणी कंडक्ट केली, कुणी घेतलेली असा प्रश्न आहे. याचं उत्तर काय आहे? शिवम इन्स्टिट्यूट ऑफ इनोव्हेटिव्ह टेक्नॉलॉजी बेंगळुरू इज कंडक्टिंग द टेस्ट. ही जी टेस्ट आहे ती कुणी घेतलेली आहे? शिवम इन्स्टिट्यूट. शिवम इन्स्टिट्यूट म्हणजे शिवम नावाची जी संस्था आहे ऑफ इनोव्हेटिव्ह टेक्नॉलॉजी, जी काही ही शाखा आहे टेक्नॉलॉजीची, जी काही संस्था आहे बेंगळुरूमधली, त्यांनी ही जी टेस्ट आहे ती कंडक्ट केलेली आहे, घेतलेली आहे. याचा असं याचं उत्तर आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न पाहायचा आपल्याला क्वेश्चन नंबर 3. डिस्कस द फॉलोइंग इन ग्रुप्स ऑफ 4 or 5. आता विद्यार्थ्यांनी डिस्कस करायचं इथं, पण इथं आपल्याला सेल्फ सोडवायचे सध्या. डिस्कस म्हणजे चर्चा करा. द फॉलोइंग ग्रुप्स हे काही प्रश्न आहेत, ह्या प्रश्नांची चर्चा करायची. आता इथं आपली शाळा चालू नाही, त्याच्यामुळे आपल्याला हे काही आहे ते घरी तुम्ही चर्चा करू शकता किंवा तुम्हाला हे सोडवायचे प्रश्नांची उत्तरं लिहायचे तुम्हाला, त्याच्यामुळे तुम्ही इथं स्वतःच चर्चा करून सोडवायचे. पहा, हे प्रश्न काय आहे? 5 is closed footwear not allowed in examination hall. 5 the closed footwear. त्या एक्झामिनेशन हॉलमध्ये परीक्षेचा जो हॉल आहे त्याच्यामध्ये बूट आणि सॉक्स घालून गेलेलं त्याला परवानगी का दिली जात नाही? बूट सॉक्स जर मुलांनी घेतले असेल पण जर म्हणजे बूट घालून सॉक्स घालून त्या ठिकाणी त्या परीक्षा हॉलमध्ये एंट्री नाही दिली, असं काय केलं असेल? का परवानगी दिली नसेल? अशा प्रकारचा प्रश्न या ठिकाणी विचारलेला आहे. याचं जे उत्तर आहे ते काय आहे? फॉर प्रिव्हेंट कॉपी हायडिंग नोट्स. आता समजा बूट असेल किंवा सॉक्स असेल, त्यामध्ये मुलं काय करतात, त्याचा उपयोग कशासाठी करतात? बुटाचा आणि सॉक्सचा. सॉक्समध्ये कॉपी हायडिंग म्हणजे कॉपी काय केली जाते त्या सॉक्समध्ये लपवली जाते, किंवा बुटामध्ये पण अशा प्रकारची कॉपी म्हणजे त्या बुटाचा वापर किंवा त्या शूजचा वापर कशासाठी करतात विद्यार्थी? द स्टुडंट दे आर युजिंग शूज अँड सॉक्स फॉर हायडिंग कॉपी. तर हे जे आहे प्रिव्हेंटचा अर्थ काय? तो प्रतिबंध करणे. कॉपीचा अर्थ तो कॉपी हायडिंग नोट्स म्हणजे अशा प्रकारच्या ज्या नोट्स आहेत ज्या बुटामध्ये आणि सॉक्समध्ये ठेवले जातात त्याला प्रतिबंध करण्यासाठी बूट आणि सॉक्स याची परवानगी दिलेली नाही. बूट आणि सॉक्स मुलांनी घालून यायचं नाही. अँड अदर मटेरियल फॉर यूजिंग इन ॲन्सर शीट्स. अशा प्रकारचं जे काही नोट्स असतात किंवा बाकीचं कोणतं मटेरियल असेल जे ॲन्सर शीट म्हणजे उत्तर लिहिण्यासाठी उपयोगाला येणारं बाकीचं जे काही साहित्य असेल, नोट्स असतील किंवा कुठला जो काही साहित्य असेल तर ते लपवण्यासाठी त्या बुटाचा आणि त्या सॉक्सचा उपयोग केला जातो. यासाठी त्या बूट आणि सॉक्स एक्झामिनेशन हॉलमध्ये त्यांनी अलाउड केले नाही किंवा त्याची परवानगी दिली नाही, म्हणजे ते घालून परीक्षा हॉलमध्ये यायचं नाही असं इथं त्यांनी सांगितलेलं आहे. तर कशासाठी केलं असेल हे सगळं? की कॉपीला म्हणजे ज्या काही कॉपी वगैरे आहेत ज्या काही अशा प्रकारच्या त्याला प्रतिबंध करण्यासाठी मुलांनी कॉपी न करता आपल्या स्वतःच्या मनानं प्रश्नांची उत्तरं लिहावी अशा प्रकारचं जे आहे स्ट्रिक्ट कडक अशा प्रकारची टेस्ट या ठिकाणी घेतलेली आहे. म्हणजेच चांगले विद्यार्थी तयार करण्यासाठी ही गोष्ट फार महत्त्वाची आहे. आणि प्रिव्हेंट म्हणजे प्रतिबंध करणे. कॉपी हायडिंग म्हणजे विद्यार्थ्यांनी अशा प्रकारच्या कुठल्याही नोट्स वगैरे लपवून सॉक्समध्ये आणू नयेत. त्याच्यासाठी त्याचा प्रतिबंध करण्यासाठी
शूज आणि सॉक्स त्या एक्झामिनेशन हॉलमध्ये अलाउ केले नाही. अशा प्रकारचं याचं उत्तर आहे. तर इथं आपण काय काय पाहिलेलं आहे, ही न्यूज पाहिलेली आहे. न्यूज पाहिलेली आहे, क्लोज शूज नॉट अलाउडेड इन एक्झामिनेशन हॉल. त्याचे जे काही डिफिकल्ट वर्ड आहेत ते पण आपण पाहिले आहेत. आणि याच्यामधला क्वेश्चन नंबर 1, क्वेश्चन नंबर 2, क्वेश्चन नंबर 3 मधला ए प्रश्न पाहिलेला आहे आपण. यानंतर पुढच्या ह्याला आपण बी, सी आणि क्वेश्चन नंबर 4 हा पुढच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. म्हणजेच आज आपण न्यूज ॲनालिसिसचा पार्ट 1 आणि पार्ट 2 हा पाहिलेला आहे. म्हणजेच ही जी न्यूज आणि त्या न्यूजवरचे जे काही प्रश्न उत्तर आहेत हे या ठिकाणी आपण पाहिलेले आहेत. तुम्ही जर ही न्यूज अगदी काळजीपूर्वक आणि छान वाचलेली असेल तर तुम्हाला ह्या प्रश्नांची उत्तर सहज लिहिता येतील. त्यामुळं ही जी न्यूज आहे ती काय करायची, तुम्ही काळजीपूर्वक वाचायचे आणि हे जे प्रश्न उत्तर आहेत ते आपल्या वर्गपाठाच्या वहीमध्ये लिहून काढायचे आहे. तर इथं आपला जो हा पार्ट 2 जो आहे न्यूज ॲनालिसिसचा हा या ठिकाणी आपला संपलेला आहे. थँक्यू फॉर वॉचिंग.